आमचं म्हणणं काय, ते ओपन कोर्टात गेलं तर टिकतंय. तुम्ही त्याची जर हिअरिंग झाली बेंच समोर चेंबरमध्ये, तर ते अहवाल वाचण्यात येणार नाही. गायकवाड कमिशनच्या अहवालामध्ये ज्या काय त्रुटी होत्या त्या भोसले साहेबाच्या समितीनं भरून काढल्या. मग आता क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ओपन कोर्टात गेलं तर ते वाचलं जाणार आहे. ते जर गेलं नाही तर ही उपचारात्मक याची काय मग चेंबरमध्ये हे फक्त निकालच वाचला जाणार आणि जशाल तसं राहील. मग ते ओपन कोर्टात जर गेलं तर गायकवाड साहेबांनी जो अहवाल दिला तोही वाचण्यात येणार आहे. ज्या त्रुटी आहेत त्या ज्या भरून काढल्यात भोसले साहेबाच्या समितीनं तेही वाचण्यात येणार. आणि मग मात्र मराठा 100% मग मराठ्यांना न्याय मिळू शकतो. आम्ही ते नाकारलेलं नाही, पण ते एनटी व्हिजिलिटीसारखं टिकलं पाहिजे. कारण इंदिरा साहनी जजमेंट सांगतं की 50%च्या वर गेल्यावर टिकणार नाही, म्हणून तिथं शंका आहे. म्हणून आमचं म्हणणं प्रत्येक वेळेस हे की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात तर आता कशाला मराठा आणि कुणबी एके सिद्ध झाले. एक शासन निर्णय करा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला आरक्षण द्या. या भूमिकेवरती आम्ही